कहाणी सोमवारची शिवामुठीची. ऐका शिवामुठी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनेचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुराचं बेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ती राणी केली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवमूठ वाहते. याने काय होतं? व्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलबा होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील माणसापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी तिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून. तुमचे बरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय गं बायांनो, कसला वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवरावी सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, बेलांची 2 पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. असा हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या तीळ, तिसऱ्या मूग, चौथ्या जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सर्व साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं. ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल व्हायला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाट कठीण आहे. काटेकुटे आहेत. साप वाघ आहेत. तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागे चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटेकुट्टे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडितांचे खांब झाले. हंड्या झुंबर लागली. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा जावा, नंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथे एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसाच तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सफळ संपूर्ण.